महिला आघाडीची बैठक घेतली, काय झालं नेमकं काय? नाही, मागच्या वेळेला जेव्हा 8 दिवसांपूर्वी साहेब आले तर तेव्हा आम्हाला पुरेसा वेळ देता आला नाही. तेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं मी येणार आणि तुमच्याशी बोलणार. त्याच्याप्रमाणे आम्हाला परवा दिवशी निरोप आला आणि आज साहेब आम्हाला भेटले. गेल्या इलेक्शनमध्ये आम्ही कुठल्या पद्धतीचं काम केलं त्याचं आम्ही जे आम्हाला साहेबांना सांगायचं होतं की आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ते आम्ही सांगितले. येत्या इलेक्शनसाठी काय प्रकारची तयारी करायला पाहिजे त्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि कुठेतरी फक्त इलेक्शन हे समोर न ठेवता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला आघाडीनं कसं काम करावं की एखाद्या गोष्टीचं फक्त निवडणूक हा अजेंडा न ठेवता लोकांसाठी कसं काम करावं याच्यात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. महापालिकेची काही तयारी नाही, आत्ता त्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. पण त्यांनी एक सांगितलं की तुम्ही काम करत जा जेव्हा संधी येईल तेव्हा, कारण बरीच गणितही जुळून द्यावी लागतील. त्याच्यावर राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील. पण महानगरपालिकेच्या दृष्टीने अजून काय आम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं नाही. त्याच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. महानगरपालिकेच्या इलेक्शनबद्दल नाही. आमचं कामकाज कसं असावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचलं पाहिजे, कारण की लाटा येतील जातील पण ते म्हटले तुमचं कामच तुम्हाला कायम इथे टिकवून ठेवेल. त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आमची महिला सेना आहे, 50% मतदार या महिला आहेत, तर त्या महिलांपर्यंत कसं पोचलं पाहिजे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि एका महिलेपर्यंत पोचलं की अख्ख्या घरापर्यंत पोचता येतं. मग त्यांच्या मुलांचे प्रश्न असतील, ॲडमिशनचे असतील, त्यांचे हेल्थ कॅम्प असतील. नाही, आत्ता आम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोचायला सांगितलं.